पचनशक्ती चांगली राहील, हिमोग्लोबिन माझं चांगलं राहील, याच्यासाठी हे कपालभाती प्राणायाम केलं जातं. हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. कपालभाती प्राणायामने मुतखड्यासारखे आजार बरे होतात. कपालभाती प्राणायामने मूळव्याधीसारखे आजार बरे होतात. कपालभाती प्राणायामने हिमोग्लोबिन वाढतं, वजन नियंत्रित राहतं. हृदयविकार असेल तरी सुद्धा कपालभाती प्राणायामचा फायदा होतो. पण याच्यात सावधानी अशी असते, सावकाश केलं जातं हृदयविकार असणाऱ्यांना. तसंच BP असेल त्यांना सुद्धा सावकाश केलं जातं. हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि त्याच्यासोबत नुसतं कपालभाती प्राणायाम करून चालणार नाही. घरी गेल्यानंतर सुद्धा आम्हाला इथे येण्याच्या अगोदर सुरुवातच आमची कशी असली पाहिजे, कराग्रे वसते लक्ष्मी, आधी आपल्या हाताचं दर्शन, गुरुचं दर्शन, धरती आईचं दर्शन, मग त्याच्यानंतर कोमट पाण्याचं सेवन. नुसतं कोमट पाण्याचं सेवन नसतं, तर त्याच्यासोबत आपल्याला ॲलोवेरा ज्यूस, आवळा ज्यूस, गुळवेलचं ज्यूस किंवा आपल्या गाईचं गोमूत्र हे आपल्याला सेवन करायचं असतं. गोमूत्राचा किती फायदा आहे. ज्या सांगितलं जातं बाहेरलं झालं, भीतरलं झालं, किंवा निगेटिव्ह एनर्जी आहे, किंवा चिडचिड करतोय, रागराग करतोय, निगेटिव्ह विचार करतोय, आत्महत्येचे विचार करतोय, हे निगेटिव्ह वेव्ज असतात. आणि ते सुद्धा काढून टाकण्यासाठी गोमूत्र फायदा करतो. गोमूत्राने आतून शरीर क्लीन होतं. तर असं हे गोमूत्र. आणि नुसतं तेवढंच नाही, ताई हेच सांगतात बुवा, तर फायदे, शारीरिक फायदे सुद्धा होतात. अस्थम्यासारख्या आजाराला फायदा करतो. सर्दी खोकला असेल त्याला मदत करतो. असं तसंच आपल्यामध्ये इन्फेक्शन असेल, युरिन इन्फेक्शन असेल, त्याच्यासाठी सुद्धा गोमूत्र, त्याच्यासोबत काही औषधी दिली जाते, टॅबलेट गोळ्या दिल्या जातात आयुर्वेदिक. गोमूत्रासोबत सेवन करायचं. गोमूत्रासोबत जे काही गोळ्या आपण सेवन करतो त्याचा चांगला लाभ होतो. तर अशा हे गोमूत्राचा लाभ आहे. जसं ॲलोवेरा ज्यूस आपण सांगितलेलंच आहे, बरेच वेळेस सांगितलेलं आहे. म्हणून सकाळी उठल्यानंतर आपल्याला प्लेन पाणी पिण्यापेक्षा त्याच्यामध्ये आवळा हा व्हिटॅमिन C असतो. डोळ्यांसाठी, स्किनसाठी, केसांसाठी याचं आपण सेवन करायचं आहे. हे झाल्यानंतर मग आपण फ्रेश होतो. फ्रेश झाला की मग आपल्याला चला योग भगवानकडे जायचं आहे आता आपल्या सगळ्यांना, म्हणून आपण सज्ज होऊन इथे येतो आणि छान मंत्रमुग्ध होऊन योगाची सुरुवात होते आपली. आणि याच्यानंतर हे हळूहळू आपण स्टेप बाय स्टेप सगळे प्राणायाम, हाताची आकडण जकडण, बोटांची, मनगटांची, शोल्डरची सगळी काढतो. जॉगिंग करतो. सूर्यनमस्कार करतो. सूर्यनमस्काराचे बरेच लाभ आहेत. तर अशा पद्धतीने करत आपण प्राणायामकडे आलेला आहोत. कपालभाती हा प्राणायाम सुद्धा खूप फायदा करतो. आणि हा प्राणायाम करून घरी गेल्यानंतर आपल्याला सुद्धा पुन्हा नंतर तेवढ्यावर संपत नाही. चला योग भवनमध्ये आलं म्हणजे चला आम्हाला सगळं काही मिळालं, आरोग्यच मिळालं, चला आता मनाला आलं ते आपण खाऊया, असंही नाही जमत. घरी गेल्यानंतर सुद्धा आपल्याला आपल्या प्रकृती अनुसार नाश्ता, जसं महिला असतील दिवसेंदिवस वय वाढत चाललेलं आहे, भाऊ असतील त्यांचंही दिवसेंदिवस वय वाढत चाललेलं आहे, तर पौष्टिक आहार थोडंच खा. थोडंच, ऋतभुक, हितभुक आणि मितभुक थोडंच खायचं, पण पौष्टिक आपल्याला खायचं असतं. तर अशा पद्धतीचा आहार खाणे, देवाचं ध्यान धारणा पूजा करणे, त्याच्याने सुद्धा मनाला शांती लाभते. मनाचा आपला जे आपण जप करतो, गुरुचा जप, त्याच्याने काय होतं, आपला मनाचा व्यायाम होतो. मन इकडे तिकडे भटकत राहतं. मग त्याला 108 वेळेस म्हणा, बरेच वेळेस असं ध्यान धारणा किंवा आपल्या गुरुचं नाव घेतल्याने मन शांत होतं. मन शांत झालं की मग आपल्याला सुखाची प्राप्ती होते. अशा पद्धतीने कपालभाती प्राणायाम करत राहा. त्याच्यानंतर एवढं करून सुद्धा कुणामध्ये वात वाढतं, कुणामध्ये पित्त वाढतं, कुणामध्ये कफ वाढतं. मग याच्यावर सुद्धा ऋषींनी आपल्याला सांगितलेलं आहे. वात वाढली तर काय करायचं, पित्त वाढलं तर काय करायचं, कफ वाढलं तर काय करायचं. कफ वाढलं तर वमन करायचं, म्हणजे पंचकर्मामध्ये केलं जातं. सिंगल ट्रीटमेंट तुम्ही घेऊ शकता. तुम्हाला जर पूर्ण ट्रीटमेंट, अरे एवढी मोठी ट्रीटमेंट आम्ही असं नाही करू शकणार, तर सिंगल करा. वमन आहे, पित्त झाले असले तर शंख प्रक्षालन आहे, तसंच विरेचन आहे, त्याच्यानंतर काय आहे, बस्ती आहे. अशा खूप सुंदर चिकित्सा बिना साईड इफेक्टच्या आहेत. ते सुद्धा आपण घेऊन, एवढं करून सुद्धा आजार जर आपल्याला वाढत असतील तर आपण हे चिकित्सा करून सुद्धा मुळासकट आजार आपले बरे करू शकता. तर आपण भाग्यशाली आहोत. आपल्या इथे योग वर्ग आहे, तसंच त्याच्यानंतर चिकित्सा आहे. योग वर्ग फ्री आहे. आता चिकित्साला पैसे द्यावे लागतात, औषधी लागते, ट्रीटमेंट लागते, एवढ्या काळाचा शिकून आलेला काळ असतो. ते चिकित्साला काही, तेही लोकांपेक्षा खूप कमी प्रमाणात चिकित्साही होते. अशा पद्धतीचं आपण प्राणायाम करतोय. आरोग्य हे धनसंपदा. आपल्या इथे बाराईसारख्या गावी आता मुखेडला म्हणतायत की तुम्ही या, इथे आपण करू. बऱ्याच जणांचं, डॉक्टरांचं म्हणणं हे आहे
तर बऱ्याच महिला पंचकर्मासाठी सुद्धा तिथे तयार झालेल्या आहेत. त्या म्हणतायत की ताई तुम्ही इथे या, आम्ही काही महिला जमू आणि आमची शुद्धिक्रिया किंवा आमचं पंचकर्म योग जेवढा आवश्यक आहे तेवढी शुद्धिक्रिया आवश्यक आहे. म्हणून आता चालू आहे तिथे पाहणं, म्हणजे त्यांची शुद्धिक्रियासाठी कुठेतरी चांगला रूम्स पाहून मग तिथे सुद्धा आपल्याला सेवा तीही द्यायची आहे. पैसे घेऊन सुद्धा ती खूप मोठी सेवा आहे. अशा पद्धतीची ही निस्वार्थ सेवा आहे, ती पैसे घेऊन आपली ती सेवाच आहे. कपालभाती प्राणायाम करत राहा.